नमस्कार, शुभ संध्याकाळ. कशा आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. आता हे पहा, मी आलेली आहे गार्डनमध्ये आणि आज काय काय काम थोडंसं करून घ्यायचं आहे. आता मी हे ना सिमला मिरच आहे, वाळून गेलेली होती. त्यातले बी काढून आणि गमल्यामध्ये लावायचं आहे. तर बी काढत आहे. पाहावं येतंय का? आपला प्रयत्न करायचं. प्रत्येक गोष्टीला आपला प्रयत्न असलाच पाहिजे ना. तर वाळलेले जे सिमला मिरच्या असते ते टाकून देण्यापेक्षा त्यातले बी मी काढून त्याच्यामध्ये गमल्यामध्ये लावणार आहे. आणि इथं पहा, हे घेतलेलं आहे मी आता पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्यासाठी हे मी बनवलेलं आहे. म्हणजे अगोदरच बनवलेलं होतं. असंच एका ठिकाणी पडलेलं होतं, यूज होत नव्हतं. चला, मी म्हटलं आता यूज करावं ह्याला आणि कुठं झाडाला इथं बांधावं हा मी विचार करते. कुठं बांधलं ना पक्षी येतात का बघावं. असं झालं ना, पक्ष्यांचा एकदम एकदम म्हणजे तुटवडा झालेला आहे. म्हणजे पक्षीच नाही तिकडे. खूप कमी प्रमाणात येतात, तर कधी-कधी 2-3 येतात आणि कधी-कधी येतच नाहीत. आणि बघा झाडं किती मोठे-मोठे आहेत आमच्याकडे. शेवग्याचं आहे, पेरूचं आहे, सीताफळचं आहे आणि खूप म्हणजे झाडं आहेत. तरी पण पक्षी येत नाहीत. का असेल बरं कारण? खूप कमी येतात. येतात पण खूप कमी आणि वेगवेगळ्या प्रकारचे येतात. कधी एकदम छोटीशी येते, कधी एकदम मध्यम आकाराची, एकदम जास्तच मोठी येते आणि कधी-कधी एकदम काळी, तर कधी-कधी एकदम पांढरी. तर मी म्हटलं चला आता इकडं लावून घ्यावं आपण, ठीक बसेल इकडं आणि पक्षाला यायला तरी थोडंसं म्हणजे आडमोर होईल. इकडं समोर लावलं तर मग ते आपल्या भीतीनं येतही नाहीत. यायचेही ते मग कमी होतील. म्हणून मी तिकडं लावून घेतलेलं आहे पक्षाला. आणि अगोदर ते एक लावलेलंच आहे आणि एका ठिकाणी दुसऱ्या आणि ठिकाणी ठेवलेलंच आहे. 3-4 झालेले आहेत आता पक्ष्यासाठी दाना, पाणी फुल व्यवस्था झालेली आहे. पण पक्षी काही इकडं फिरकत नाहीत पहा. काय करावं आणि काय नाही. दिसतात कधी तर, पण मला कसं म्हणजे जास्त पक्षी हवे आहेत, पण पक्षी अजिबात इकडे येत नाहीत. चला मग आता तेवढी पक्ष्याची तर व्यवस्था केलेली आहे. आता थोडे पानं पडलेले आहेत कुठं. आता दररोज पानं काढल्यामुळे ना कसं असतं म्हणजे स्वच्छ असतं आणि पानं जास्त पडलेली दिसतात. आता थोडे पडलेले आहेत. आता मी काय करायला लागले, दररोज थोडं गार्डनमध्ये काम करायचं. गार्डनला आपण वेळ द्यायचं असं ठरवलेलं आहे. आणि जोपर्यंत आपण कोणतंही काम मनापासून करत नाही ना, त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळत नाही. आपल्याला खूप भाजीपाला काढायचा आहे, फळं काढायची आहेत गार्डनमधून, तर आपल्याला 1 तास तरी दररोज 1-2 तास तरी आपल्याला गार्डनला दिलंच पाहिजे. ह्या उद्देशाने मी मग तिथं स्वच्छता करायचं असेल, बी लावायचं असेल, खुरपायचं असेल, गवत काढायचं असेल, काही असू द्या, मग ते गार्डनचं काम म्हणजे गार्डनचंच काम असणार. ते करण्यासाठी मी वेळ देणार आहे दररोज. आता कुठं अर्जंट जायचंच झालं तर मग त्यावेळेस तर करता येणार नाही. तर माझे व्हिडिओ आपल्याला दररोज येतील ह्याची मी हमी देते आणि चांगला सपोर्ट तुमचा राहू द्या. वेगवेगळे कामं मी गार्डनमध्ये काय काय करते, काय काय नाही, ते तुम्हाला मी दाखवत जाईन. गार्डनचं प्रोग्रेस मला दाखवायचं आहे. गार्डनची काय काय निगा राखली जात आहे माझ्याकडून, ते तुम्हाला मी सांगणार आहे. आता मी सगळे पत्ते, पानं काय पडलेलं असेल ते, माती फक्त सोडायची आणि जे झाडं आलेले आहेत, रोपटे आहेत छोटे-छोटे, ते फक्त ठेवायचं आणि बाकी सगळं काढून टाकायचं. म्हणजे स्वच्छ दिसते. आता ती काढलेली आहे. हे पहा किती मस्त जागा आहे ना, मोठी जागा आहे. पण काय भाजीपाल्याचीच कमतरता आहे. हे पहा पाणी कसं छान स्वच्छ पाणी आहे की नाही. यायला पाहिजे ना. पक्ष्याला आता किती उन्हाळा आहे, पण अजिबात कुठं पितात, कुठं राहतात माहिती नाही. हे पहा तांदूळशाची भाजी, हे पहा त्याची बी पडवून आणि परत येतात. आता ही भाजी काढलं तर येतंय, पण आता कसं बी आलेलं आहे खूप मोठं, तरी पण मी काढून घेते आणि त्याचे पानं काढून भाजी करते आणि परत उठत राहतात ते. आता पूर्ण असं 2दा-3दा मी काढलेली आहे. जागा खाली केलेली आहे काढून कुठेही उठतात ते, असं आहे. एकदा बी पडलं ना. आणि हे पहा आयरन पत्त्याचं पण आलेलं आहे. पहिलं किती येत होतं ना आमच्या गार्डनमध्ये. आता आयरन पत्त्यालासुद्धा मी बांधून असं वरी थोडंसं टाकते. हे आहे तोंडल्याचं. आणि हे पहा फुलं किती सुंदर लागलेले आहेत. फुलं मस्त कलर आहे ना ह्याच्यामध्ये. किती किती कलर आहेत सांगा. आमच्याकडं तर हे एकच कलर आहे ह्याच्यामध्ये. अजून असतील ना कलर, मला माहिती नाही आहेत की नाही.
आणि हे पहा चिक्कूचं झाड कसं डुमदार एवढं असंच बसलेलं आहे आणि छोटे छोटे एकदम असं लागलेले आहेत. कधी मोठे होतील काय सांगताच येत नाही. पहा करावं, आपली मेहनत करायची आपली म्हणजे सवय आहे. हे पहा तोंडलेसुद्धा लागलेले आहेत. दाखवतेच मी तुम्हाला आज. पहा तोंडले कसं मस्त आणि ताजे ताजे हिरवे हिरवे एकदम टेस्टी एकदम स्वादिष्ट असे तोंडले लागलेले आहेत. तोंडल्याची वेल कधी वाळते कधी हिरवी होते. काय काय आपल्याला पाहायला मिळतं ना, खूप अनुभव येतो. हे पहा कसे लागलेले आहेत, किती छान तोंडले. आणि आपण गार्डन करतो ना, आपण बाग बगीचा आपला स्वतःचा तयार करतो, निर्माण करतो ना आपल्या मेहनतीनं आपल्या कष्टानं, तर अनुभवसुद्धा आपल्याला खूप येत असतं झाडाचं झुडपाचा एकदम. हे पहा किती मस्त आहे ना, कशी झाडं येतात कसे वाळतात आणि परत कसं फुटतात हे सगळं ना बघण्यासारखं असतं. हे पहा कळी दाखवते आता तुम्हाला. आणि हीच कळी आता उद्या परवा पहा कसे मोठं फूल होतं ते. आणि हे पहा इकडे पहा इकडे पहा हे झाडं बघा. हे बघा याच्या एकाच पॉटमध्ये 3 प्रकारचे आहेत डिझाईन. हे बघा हे एक आणि हे पिंक कलर थोडासा मध्ये आहे ते. आणि ते एक तिकडं बाजूला एक आहे. हे पहा पिंक कसं आलेलं आहे पहा मध्ये. इथल्या इथंच ह्या एकाच पॉटमध्ये 3 प्रकारचे आहेत हे. हे पहा कसं असतंय ना, पहा कसं म्हणजे प्रकृतीमध्ये काय काय आपल्याला थोडं थोडं पाहायला मिळतं. पहा कांद्याची पात कशी पडलेली आहे इकडं तिकडं. कित्येकदा तोडले. आता मी 2-3दा चटणी केले माझ्यासाठीच फक्त, दुसरं कोणी खात नाही घरामध्ये, मीच. आणि हे पहा फुलं आता कळ्या कशा लागलेल्या आहेत. मोठे मोठे पॉटमध्ये होते ते आता आम्ही जमिनीवर लावलं ना, तर कसं मस्त आलेलं आहे पहा. आणि हे पहा कसा गुलाब फुललेला आहे मस्तपैकी, कलरसुद्धा सुंदर आहे एकदम. तर असं थोडं 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 आपल्याला हे पहा कळी पण त्याची आलेली आहे. असं गार्डन आपलं. हे पहा किती छान आलेलं आहे. हे पण पॉटमध्ये होतं, जमिनीवर लावलं तर किती सुंदर आलेलं आहे पहा. हे पहा कसं फुटत आहे कसं वरी वरी चढत आहे. असं म्हणजे बघा खूप छान गार्डनला आता कळा आलेली आहे, म्हणजे सुंदरता आलेली आहे. आणि हे बसलेलेत आमचे घरातले किरायेदार दोन्ही मुलांना घेऊन. मी गार्डनचं काम करायला गेले की ती येत असते बाहेर काय करायला लावा म्हणून बघत. तर चला मग तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.